आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला। या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतात 1 जून पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि कडक बदल करण्यात येत आहेत। अनेक कुटुंबियांनी एलपीजी सिलेंडरऐवजी पीएनजी कनेक्शन घेतले। सरकारच्या निर्देशानुसार पीएनजी आणि एलपीजीचे याचे दोन्ही कनेक्शन असतील त्यांना एलपीजी सिलेंडर पुन्हा एजन्सीला द्यावे लागतील। त्यांना केवळ पीएनजी कनेक्शनचा वापर करावा लागेल। परंतु काही जण एलपीजी सिलेंडर पुन्हा एजन्सीला देण्यास टाळाटाळ करतायत। मागील दशकात एलपीजी वापरणाऱ्यांची संख्या 33.5 कोटी इतकी झाली आहे, तर पीएनजी युजर्सची संख्या 1.64 कोटी झाली। घरगुती सिलेंडरचा गैरवापर आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने आता एक कुटुंब एक कनेक्शन हे धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार खालील नियमांमध्ये बदल करण्यात आले। भारतात ज्या कुटुंबाकडे पीएनजी कनेक्शन आहेत त्यांना एलपीजी सिलेंडर पुन्हा संबंधित एजन्सीला द्यावे लागतील। तेल वितरण करणारी कंपनी घरगुती सिलेंडर गैरवापर काळा बाजार रोखण्यासाठी पीएनजी आणि एलपीजी या दोन्हीचा वापर करणाऱ्यांची नोंद करणे सुरू केलं आहे। आता दोन्हीपैकी एकाचा वापर करण्यास शासनाने आवाहन केलं। पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर 30 दिवसात एलपीजी कनेक्शन बंद करण्यास सांगितलं आहे। तसेच ज्या भागात पीएनजी कनेक्शन नाही त्या भागात पुन्हा एलपीजी सिलेंडर वापरता येईल। जून महिन्यापासून पीएनजी पाईपलाईन असलेल्या क्षेत्रात एलपीजी सिलेंडर बुक करणे किंवा रिफिल करण्यास रोखलं जाणार आहे। शहरात गॅस वितरण कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांनी डिजिटल डेटाबेस पूर्णपणे एकीकृत केलं जाणार आहे। पीएनजी कनेक्शन मुदतवाढीची अंतिम मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे। शहरात एलपीजी सिलेंडर बुकिंग करण्यासाठी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत केलाय, तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी 45 दिवसांपर्यंत अवधी ठेवला। काही कुटुंबांना वर्षाला 12 अनुदानित घरगुती सिलेंडर मिळतात। अतिरिक्त सिलेंडरसाठी बाजारभावाप्रमाणे शुल्क आकारले जाईल। थोडक्यात काय तर सरकारने आता एलपीजी आणि पीएनजी या दोन्ही गॅसचा एकाच वेळी वापर करणाऱ्यांवर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली। त्यामुळे तुमच्याकडे पीएनजी कनेक्शन असेल तर कायदेशीर कारवाई किंवा बुकिंग ब्लॉक होण्यापूर्वी तुमचे एलपीजी कनेक्शन 30 जूनच्या आत सरेंडर करणे फायद्याचे ठरेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।